आम्ही आता घेतलेली 3 महिने झाले, कर्ज घेतले 2 करोड रुपये. आता कसे हफ्ते भरणार आम्ही? W215, 216, 217, 218 चारी फुटल्यात. ती 218 हुंड्यात जळाली पूर्ण संपूर्ण. माझी W217 आहे, त्याच्या मागेच आहे जस्ट तिथे आमच्यावरती येऊन पडलं. तिथे त्यांचे बॉयलरचे पत्रे सगळे तिकडे येऊन पडले आणि त्याच्यामुळे आमच्या इकडे आग लागली आणि 218 हुंडे माझ्या बाजूलाच एकदम ती पूर्ण जळाली. किती कंपन्या आजूबाजूच्या जळाल्या? 215, 216, 217, 18 सगळ्या जळालेल्या. 214 सुद्धा जळाली. कोणी येऊन पाहणी केली का? अधिकाऱ्यांनी काय सांगाल? अधिकारी नंतर कोण नाही आले. आम्ही तिथे रोडवर शिंदे साहेबांसाठी थांबलेलो, पण ते दुसरीकडेच निघून गेले. त्यांना ह्या दाखवायला कोणी आलेच नाही. पंचनामा वगैरे काय केलाय का? कोण नाही आलं अजूनपर्यंत. आता आम्ही इन्शुरन्स वाल्यांना सकाळी बोलवलंय. ही जी कंपनी होती ती अनधिकृत होती किंवा या संदर्भामध्ये धोकादायक ते काहीच आम्हाला माहित नाहीये, काहीच माहित नाही. तुम्ही काही कंप्लेंट किंवा असं काही आम्ही करणार आता, कारण की ह्यांच्यामुळे आमच्या कंपन्या फुटतात सगळ्या. आम्ही दरवाजे बनवतो. आपण जर बघितलं तर किती लोन होतं सर तुमच्यावर कंपनीवर आणि काय? आता 2 करोड रुपयाचं कर्ज आहे आमचं. त्याचं 6 महिने झाले. सरकारकडून 3 ते 4 कंपन्या या नवीन तिकडे आहेत. नवीन आता सगळ्यांनी कर्ज घेतलेलं आहे. 4ही कंपन्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आताच आम्ही 4घांनी पण शिफ्ट केलेलं तिथे. कुठल्या कंपन्यांची नावं? 2 एक रेणुका एंटरप्राइजेस आहे आणि एक 216 ती मैत्रिणीचे माझ्या, 217 माझी आणि 218 हुंडे आहे. सर सरकारकडून काय अपेक्षा? सरकारने काय अपेक्षा आमची हेच आहे. आम्ही सगळे आमच्या मेहनतीने करतोय सगळं हे काम. आम्ही काय रेडमध्ये नाहीये, पण ह्या केमिकल कंपन्यांना लवकर त्वरित हलवायला पाहिजे. कारण की ह्या कंपन्यांमुळे आम्ही सफर होतोय तिथे. आम्ही एवढं चांगलं काम करतोय, सगळ्या नियमांच्या हिशोबाने काम करतोय, पण आम्ही त्याच्यामुळे आमचं नुकसान होतंय. काय वाटतं तुम्हाला? काय नियम यांनी पाळले नाही? ते तुम्ही बघा, आता त्यांच्याशी बोलून घ्या कसं काय. हिंदीमध्ये सांगा. हिंदीमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.